हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहे होममेड केक। तर त्यासाठी मी 1 वाटी इथे बारीक रवा घेतलेला आहे, त्यानंतर 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यानंतर 1 वाटी साखर इथे मी ऍड केलेली आहे, त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला अर्धी वाटी तूप इथे ऍड करायचं आहे, त्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी आपल्याला दूध ऍड करायचं आहे। हे आणि बघा एवढं जर प्रमाण घेतलं तर तुमचा केक अतिशय व्यवस्थित बनून येईल। त्यानंतर थोडंसं निंबू सत्व याच्यामध्ये ऍड करत आहे। इनो नसेल तर तुम्ही निंबू सत्व ऍड करू शकता। त्यानंतर थोडासा खायचा सोडा जो असतो तो ऍड करायचा आहे। त्यानंतर ड्रायफ्रुट्स इथे मी ऍड केलेले आहे। त्यानंतर तुम्हाला जे जे ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही ऍड करू शकता। त्यानंतर इथे मी थोडेसे बिस्किटचे तुकडे ऍड करत आहे। जेही बिस्किट तुमच्या घरी अवेलेबल असेल ते तुम्ही ऍड करू शकता। त्यानंतर इथे थोडी तुटी फ्रुटी आपण इथे ऍड केलेली आहे। ही तुटी फ्रुटी सुद्धा होममेड आहे, मी तुम्हाला मागे याची रेसिपी शेअर केलेली आहे। तर बघा, हे आता सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि त्यानंतर थोडासा फूड कलर याच्यामध्ये मी ऍड केलेला आहे। तर बघा, अशा प्रकारे हे मिश्रण आता आपलं तयार आहे। आणि थोडीशी वरून आपण इथे तुटी फ्रुटी ऍड करूया। तर बघा, आता मी आधीच प्रीहीट साठी कुकर इथे ठेवलेला आहे। आता हे गरम झालेलं आहे, तर मी इथे आता हे जे भांडं आहे आपलं इथे छान ठेवूया आणि कुकरची शिट्टी काढून घ्यायची। आणि आता गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवर हे 20 मिनिटापर्यंत तुम्हाला छान तयार होऊ द्यायचा आहे। तर बघा, अशा प्रकारे हा आपला केक इथे तयार झालेला आहे। थंड करून मी आता हा डिमोल्ड केलेला आहे, एका परातीत घेतलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता की मिश्रण जर व्यवस्थित असलं तर तुमचा केक अतिशय फ्लफी आणि अतिशय छान होतो। बघा, अशा प्रकारे हा आपला छान केक तयार झालेला आहे। तर आता याला छान आपण सजवूया। याच्यामध्ये जेम्सचे जे गोळ्या वगैरे असतात ते किंवा स्प्रिंकल असतात ते सुद्धा तुम्ही इथे ऍड करू शकता। आणि हे अशा प्रकारे आपला केक तयार आहे। तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि एकदा नक्कीच घरी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि नवीन नवीन रेसिपीसाठी असेच आमच्या सोबत जुळून राहा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।